सत्तेवर येण्याच्या आधी हीच मंडळी सांगत होती महाराष्ट्रातले टोल आम्ही सत्तेवर आल्यावर काढून टाकू म्हणून. पहिल्या महिन्याभरात 2014 सालानंतर यांचं सरकार आल्यावर 20-30 टोल रद्द केले. महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं अरे बाबा आता सगळे टोल रद्द होणार. तशी परिस्थिती नाही. आज महाराष्ट्रामध्ये बाकीचे काही मित्रांनो प्रश्न राहिलेत का नाही? पेट्रोल 111 रुपयावर पोहोचलं. आम्ही मागणी केली पेट्रोल डिझेलवरचा कर महाराष्ट्र सरकारने रद्द करावा म्हणजे 80 रुपयाला पेट्रोल मिळायला लागेल. त्याच्यावर सरकार बोलत नाही. काल परवा गॅस मागला, कमर्शियल गॅस मागच्या महिन्यात मागला. आता घरगुती बॅग्स आपल्या आमच्या घरातल्या घरगुती भगिनी वापरणारा गॅस पण वाढला. पुढच्या 10-15 दिवसात आणखीन हा महाग गॅस होईल. पेट्रोल महाराष्ट्र केंद्र सरकार खरेदी करायचं, ते इराणवरून यायचं, रशियाहून यायचं. आता मित्रांनो भगिनींनो, आपला निर्णय आपला भारत सरकारात घेत नाही. काल परवा एक व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष आल्या होत्या. त्यांच्या आधी जो राष्ट्राध्यक्ष होता त्याला त्याच्या घरातनं अमेरिकेनं उचलला, त्याच्या बायको सकट आणि अमेरिकेला नेला. त्याला आपलं सरकार घाबरतं का काय अशी मला शंका आहे. राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष घरात झोपलेला आहे. रात्री अमेरिकेची विमानं येतात, त्याच्या बंगल्यात शिरतात, त्याला उठवतात, त्याला आणि त्याच्या बायकोला धरून अमेरिकेत घेऊन जातात. त्या राष्ट्राध्यक्षाला उचलल्यावर नवा राष्ट्रपती केला जातो आणि अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री भारतात येऊन घोषणा करतो की व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आता तुमच्या देशाला भेट द्यायला येणार आहे. व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आला आणि त्याने त्याचं तेल आपल्याला घ्यायला लावलं. म्हणजे आता आपल्या हातात नाहीये कुणाचं तेल जगातनं खरेदी करायचं. आता गावातली आमची भगिनी कुठल्या दुकानातनं तेल खरेदी करायचं हे आई ठरवते आणि मुलाला सांगते त्या दुकानात जाऊन घेऊन ये. पण आता आपल्या देशाचे पंतप्रधान कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाही. म्हणून तुमच्या पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती आता भरमसाठ वाढायला लागलेल्या. तुमच्या हातातल्या रुपयाची किंमत एवढी अवमूल्यन मागच्या 10-12 वर्षात झालं तेवढं भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर आजपर्यंत कधी झालं नव्हतं. आता 1-2-4 महिन्यात एका डॉलरला 100 रुपये मोजावे लागतील. सत्तेत असणारी माणसं म्हणतात सगळ्यांचं असं होतंय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आशिया खंडातल्या सगळ्या करन्सी या बऱ्याच चालल्यात आणि आपलीच करन्सी खाली जायला लागली. हे महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाला तुम्हाला जे तुम्ही कर्ज काढले या देशावरच्या डोक्यावर 240 लाख कोटी रुपये कागदावर लिहिता पण येणार नाही काही लोकांना. 240 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. त्यासाठी तुमच्याकडून डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसवर कर लागून पैसे गोळा करायचा उद्योग चालू आहे. सामान्य नागरिकांना कंगाल करायचं काम चालू आहे. हे सगळं